किच्छो मनुष्य पटिलाभो किच्छो मच्चान जीवितं किच्छो सद्धं मस्सवनं किच्छो बुद्धान उपादो। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या ठिकाणी कालकथित डॉक्टर भगवानराव रामजी आवटे साहेबांच्या पुण्यस्मरण तथा पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमानिमित्त मंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय कोषाध्यक्ष ज्यांनी आत्ताच आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले आहे, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपण सर्वजण, आवटे साहेबांचे दोन्हीही सुपुत्र, त्यांच्या दोन्हीही सुना सुपुत्री आणि आवटे साहेबांच्या सुविद्य धम्मपत्नी, त्यांचे भाऊ बहीण आप्तेष्ट नातेवाईक आणि पाहुणे मंडळी, खरं तर आज आवटे साहेबांचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। भगवंताच्या संत महापुरुषांच्या वचनानुसार मानवी जीवन हे अनित्य आहे। हे शरीर जे आपल्याला लाभलेलं आहे हे क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे। भगवान म्हणतात या जीवनामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये जीवनामध्ये चढ उतार येत असतात। इथे कायमस्वरूपी राहण्यासाठी कोणी आलेलं नाहीये। चांगलेही माणसं जाण्यासाठीच येतात आणि वाईटही माणसं जाण्यासाठीच येतात। भगवान बुद्ध 2500 वर्षांपूर्वी होऊन गेले, 80 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं आणि या निसर्गातून त्यांचं शरीर त्यांची रूपकाया नष्ट झाली। बोधिसत्व बाबासाहेब ज्यांनी लाखो करोडो लोकांच्या जीवनाचा उद्धार केला, करोडो लोकांच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण केली, सोन्याचे दिवस ज्यांनी इथल्या पददलित शोषित पीडित लोकांच्या वाट्याला आणले, त्या बाबासाहेबांना सुद्धा 60-65 वर्षांचं आयुष्य लाभलं आणि ते त्यांचं शेवटचा श्वास त्यांनी सोडला। असे असंख्य लोक की ज्यांनी इथल्या असंख्य लोकांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडून आणलंय। या मानवी जीवनाचा अर्थ या महान लोकांनी इथल्या लोकांना समजावून सांगितला। कधीही कुठल्याही प्रकारचं दुष्कर्म, वाईट कर्म, अकुशल कर्म केलं नाही, परंतु त्यांनाही मृत्यू आला। म्हणजे याचा अर्थ असा आहे की वाईटच लोक मरतात असं नाही आहे, चांगलेही लोक मरतात। का तर तो निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा धर्म आहे। एखादं झाड, एखादं रोपट,
एखादं बीज जेव्हा जमिनीमध्ये लावल्या जाते, पेरल्या जाते, तेव्हा त्याला लिमिटेशन्स असते, त्याला मर्यादा असते. एखाद्या रोपट्याला मर्यादा आहे. कापूस लावल्यानंतर 2-3 महिने, 6 महिने, 1 वर्षभर राहू शकतो. त्यानंतर त्याला कापूस लागत नाही, बोंड लागत नाही, म्हणून तो संपून जातो. तूर घ्या, द्राक्ष घ्या, ज्वारी घ्या, बाजरी घ्या, मोसंबी, ऊस, या निसर्गातलं कोणतंही धान घ्या, पीक घ्या, ते कायमस्वरूपी नाही आहे. आपल्या अंगावर असणारे कपडे सुद्धा कायमस्वरूपी नसतात. अंगावर असलेले दागिने सुद्धा कायमस्वरूपी नसतात. ही जी दृष्टी आपल्याला प्राप्त झालेली असते, ही दृष्टी सुद्धा कायमस्वरूपी नाही आहे. जसं शरीर थकत जातं तशी ही दृष्टी कमजोर बनते. जसं शरीर थकत जातं तसे हे आपल्या कानामध्ये असलेली पॉवर, श्रवण शक्ती, ऐकण्याची क्षमता ही कमी कमी होत जाते आणि आपण बहिरे होतो. हे ताजतवानं शरीर जे तारुण्यात आपल्याला दिसतं, जेव्हा आपण 40-50 क्रॉस करतो, ओलांडतो, तेव्हा हेच आपलंच शरीर जे एकदम ताजतवानं असतं, प्रफुल्लित आणि प्रसन्न असतं, त्याच्यावरती सुरकुत्या पडायला सुरुवात होते. आपलेच गाल जेव्हा तारुण्यात एकदम तजेल असतात, म्हातारपणात ते असे लवचिक होतात. हे कान लुळे पडतात, दृष्टी कमी होते, केस पांढरे व्हायला लागतात, शरीर असं कमरेतून वागते, छातीतून असं वागते आणि एक दिवस ते नष्टप्राय होते. भगवान म्हणाले, हा निसर्गाचा नियम आहे. राजा असो, रंक असो, राव असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणत्याही जाती धर्माचं लेबल लावलेला माणूस असो, तो एक ना एक दिवस मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे. मग त्याच्या कर्मविपाकाने आईच्या उदरात असताना जर त्याला मृत्यू येणार असेल तर तिथे त्याला कोणी थांबवू शकत नाही. तुम्ही गृहस्थ आहात, तुमच्यापैकी अनेक माता भगिनींनी हे अनुभवलं असेल की एखादी माता, एखादी भगिनी गर्भवती असते, तिच्या पोटामध्ये बाळ असते, उदरामध्ये बाळ असते, कधी कधी 3 महिन्याचं बाळ, कधी कधी 4 महिन्याचं, 5 महिन्या, 6 महिने, 7, 8, 9 महिन्यांचं बाळ पोटात असतानाच गतप्राण होते. हे तुमच्यापैकी काही लोकांनी अनुभवलं असेल. कारण भलेही काहीही सांगू डॉक्टर, पण आपल्याला आईच्या उदरात असताना देखील मृत्यू येऊ शकतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि कर्मविपाकाने आयुष्य प्राप्त होत असते. कर्मविपाकानुसार सुख आणि दुःख प्राप्त होत असते. कर्मविपाकानुसार स्वभाव प्राप्त होत असतो. म्हणून काही माणसं चांगले आणि काही माणसं वाईट म्हणून इथे जीवन जगत असतात. सगळेच लोक चांगले नसतात. जसं आता सूत्रसंचालन करणाऱ्यांनी आम्हाला सांगितलं किंवा येताना आम्ही 2 ठिकाणी डिजिटल बॅनर पाहिले. रक्तदान शिबिराचं आवटे साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि आज त्यांचा 1 वर्षानंतर हा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. तेव्हा त्यांच्या सुपुत्रांनी औरंगाबाद वरून, इथून जवळपास 250-300 किलोमीटर वरून 3 बुद्ध पुत्रांना आमंत्रित केलेलं आहे. ही श्रद्धा, हे त्यांच्यामध्ये असलेले चांगले गुण, हे त्यांच्यामध्ये असलेला पुण्यभाव हा प्रकट करणे, याला म्हणतात जीवन जगणे. नाहीतर खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता मरणे, या जीवनाला काही अर्थ नाही आहे. बापाची तेरवी करायची, बापाचं 10वं करायचं, आईची तेरवी करायची, आईचं 10वं करायचं आणि बस नंतर एक हार टाकायचा 15-20 रुपयाचा आणि संपला विषय. प्रॉपर्टी त्यांची आपली, त्यांची धनदौलत आपली आणि काय तर 1 वर्षानंतर जर कधी आठवण राहिलीच आपल्याला तर 10-20 रुपयाचा त्यांच्या फोटोला हार घालायचा, 5 लेकरांना बोलवायचं आणि जेवू घालायचं आणि संपला विषय. एवढंच पुण्य असते का मायबापाचं? मायबापाचं एवढंच पुण्य असते का की लगेच 1 वर्षानंतर, 1-2 वर्षानंतर आपण त्यांना विसरून जावं? मायबाप हे गृहस्थ लोकांसाठी अर्हता समान असतात म्हणाले भगवान बुद्ध. आई वडील हे गृहस्थ लोकांच्यासाठी अर्हता समान असतात. आई वडिलांमध्ये जे कारुण्य असते, आई असतील, वडील असतील, यांच्यामध्ये जे प्रेम असते, कारुण्य असते, तसं कारुण्य, तसं प्रेम या जगातल्या कोणत्याच व्यक्तीमध्ये नसते. निस्वार्थ प्रेम, निरपेक्ष भावनेनं केलेलं प्रेम हे केवळ आई आणि वडिलांमध्येच असते. स्वतःच्या पोटाला चिमटा घेतील पण माझ्या मुलाबाळांना काही कमी पडणार नाही याची ते दक्षता बाळगते. तुम्ही आत्मचिंतन करून पहा क्षणभर की आपण लहान होतो तेव्हा आपण जेव्हा कधी चुका करत होतो, भलेही कधी चोरी केली असेल, कधी कुणाला मारलं असेल आपण,
तेव्हा आपल्याकडे कंप्लेंट घेऊन जर त्या कोणाचे आई वडील आले दुसऱ्या मुलांचे, तर आपली आई आपले वडील म्हणतात की आमचा मुलगा चुकला नसेल, तुमचाच मुलगा चुकला असेल. हे मन जे आहे हे आईला आणि वडिलांनाच प्राप्त झालेलं असते. आणि म्हणून आई वडिलांना आपण कधीच विसरू नये असा भगवंताचा उपदेश आहे. खरं तर महामंगल सूत्रात भगवान बुद्ध म्हणतात, माता पितु उपठान उत्तदारस संग हो, अनाकुलाच कम्मंता येतं मंगलमुत्तमं. म्हणजे आई वडील मूल बाळ बायको यांचा समान भाव ठेवून सांभाळ करता आला पाहिजे. कारण आई वडील जे अंतःकरणातून आशीर्वाद देऊ शकतात, आई वडिलांची सेवा केल्यामुळे जे पुण्य प्राप्त होऊ शकते, ते पुण्य तो आशीर्वाद इतर कुणाकडूनही प्राप्त होऊ शकत नाही. बऱ्याचदा लोक गेल्यानंतर त्यांचं मोठेपण, त्यांचं महत्व घरातील लोकांना समजत असते, पण वेळ निघून गेल्यावर ते महत्व, ते मोठेपण समजून काय उपयोग. घरात वडील नसतील, घरात आई नसेल तर घर सुन सुन लागते बघा. आपल्यात जराशी जरी मानसिकता असेल, माणुसकी असेल, तर तुम्ही कधीतरी फील करून बघा, अनुभवून बघा. घरात आई नसेल तर त्या घराला स्मशानाचं स्वरूप प्राप्त होत असते. कारण आई वडील हे महान असतात. आणि म्हणून की काय, आवटे साहेब निघून गेले, त्यांचं सामाजिक कार्यही होतं, कौटुंबिक त्यांचं तर कर्तव्य होतं. त्यांनी मुलांना घडवलं, त्यांच्या परिवाराला घडवलं, सुसंस्कार दिले की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असतात. मायबाप जर चांगले असतील तर अवलाद चांगली निघू शकते. पण आज लोकांकडे जर पाहिलं तर लोक फक्त पैसा आणि पैसा आणि पैसा. संस्काराच्या बाबतीत आणि घराच्या वातावरणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर आम्ही जरी संन्यासी, आम्ही जरी परिव्राजक आहोत, परंतु लोकांकडे जेव्हा पाहतो तेव्हा लोक असे बारीक तोंड करून जीवन जगणारे लोक आहेत. मुलं आहेत, मुली आहेत, नातू आहेत, शिक्षण आहे, घर आहे, गाडी आहे, शेत आहे, गणगोत आहे, पण तोंड असं बारीक आहे. आणि कधी कधी त्या फुटपाथवरती राहणारे लोक, पाल मांडून राहणारे लोक, एकदम स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या महिला खळखळून हसताना दिसतात. कपडे अंगभर नसलेली त्यांची मुलं एकदम बिनधास्त मुक्त संचार करतात. आणि कधी कधी अत्यंत श्रीमंत असलेली माणसं, स्त्रिया एकदम नैराश्य त्यांच्या जीवनामध्ये, जणू काय सगळ्या जगाचा लोड त्यांच्या डोक्यावर ठेवलाय असं जीवन जगतात. हे का होतं, तर घराची घडी आपल्याला नीट बसवता नाही आली तर आपल्या वाट्याला अशा प्रकारचे दिवस येतात. आणि म्हणून एक आदर्श पिता आपल्याला बनता आलं पाहिजे, तर आदर्श मुलं आपल्या पोटी जन्माला येतील. आदर्श माता आपल्याला बनता आलं पाहिजे, तर आदर्श मुली, आदर्श मुलं आपल्याला जन्माला घालता येतील. जसे रामजी सुभेदार आदर्श पिता होते, म्हणून एक आदर्श सुपुत्र बाबासाहेबांच्या माध्यमातून त्यांनी जन्माला घातला. जिजाऊ माता आदर्श माता होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श सुपुत्र स्वराज्याची निर्मिती करण्यासाठीचा त्यांनी निर्माण केला. असे असंख्य लोक होऊन गेले, संत महापुरुष होऊन गेले, आदर्श शुद्धोधन राजा होऊन गेले, आदर्श महामाया, आदर्श महाप्रजापती गौतमी होऊन गेल्या. म्हणून त्यांच्या पोटी सिद्धार्थ राजकुमार सुपुत्र जन्माला आले, यशोधरेचे मायबाप. आणि म्हणून आवटे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये जे काही कार्य केलं आहे ते नक्कीच प्रशंसनीय आहे. आणि त्यामुळे इथे भिक्खू संघास निमंत्रित केलेला आहे. भगवान बुद्धांचा उपदेश आहे, जीवन हे खरं तर दुःखदायी आहे. प्रत्येकाच्याच जीवनामध्ये कमी जास्त दुःख आहे. भगवान म्हणतात, जाती पी दुःखा, जरा पी दुःखा, व्याधी पी दुःखा, मरणम पी दुःखा. जन्म झाल्याबरोबर बाळ रडते आणि रडणे हे दुःखदायी आहे. आपण आजारी पडतो आणि आजारी पडणे हेही दुःखाचं कारण आहे. आपण म्हातारे होतो, म्हातारे होणंही दुःखाचं कारण आहे. आपण मृत्युमुखी पडतो आणि मृत्युमुखी पडणे देखील दुःखाचं कारण आहे. आणि प्रिय लोक आपल्याला सोडून जाणे हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. अप्रिय लोक आपल्या जवळ येणे हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. म्हणून जीवन अपरमनंट आहे. आज आपल्याला जरी वाटत असेल भलेही हे माझं शरीर सुदृढ आहे, माझ्याकडे पैसा आहे, धन दौलत सर्व काही आहे, भगवान म्हणतात तुम्ही जास्त दिवसाचे मालक नाही आहात. थोडे दिवस गेल्यानंतर हे धन दौलत संपत्ती जे काही आहे ते सर्व इथेच राहते, जावं लागते ते आपल्याला. भगवंताच्या काळामध्ये पटाचारा नावाची एक तरुण स्त्री होती बघा.
तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल तर गावाकडे बऱ्याचदा असं होते बघा, आम्ही कार्यक्रमाला येतो इंजिनियर, लोकांना वाटते आहेर आणला एकदा कार्यक्रमाला, जेवण केलं, थोडीशी वंदना झाली की बस संपला कार्यक्रम. पण कार्यक्रम म्हणजे फक्त थोडीशी वंदना घेणे, जेवण करून टप्पू मारून निघून जाणे, त्याला कार्यक्रम म्हणत नाही. जेवण तर रोज करतो आपण, नाही का? आहेर तर बिना कामाचे कपाट भरून आहेर प्रत्येकाच्या घरात पडलेले आहे. आणि दुखवटा ज्याला म्हणतात, तो दुखवटा तर कोणाच्याच कामाचा नसतो, तो कोणी वापरत नाही. म्हणून या प्रसंगी हा जो अनमोल उपदेश भगवान बुद्धांनी दिलेला आहे तो आपल्या कर्णपटलावरती पडत असेल आणि त्यामुळे आपण इन्स्पायर होत असेल, त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळत असेल, जीवन जगण्याचा एक उद्देश प्राप्त होत असेल आपल्या जीवनामध्ये, तर तो उपदेश, त्या धम्मदेशना अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे जीवनाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला भगवंताच्या काळामध्ये घडलेली एक छोटीशी स्टोरी सांगतो. कारण भगवान म्हणतात की जो मनुष्य पटी लाभो, म्हणजे मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे मोठं कठीण आहे म्हणाले भगवान बुद्ध. मनुष्याचा जन्म प्राप्त होणे, तुम्ही भवचक्र जर कधी वाचलं असेल भगवंताचं, भवचक्र, जन्माला येणे, जीवन जगणे आणि मृत्यूला कारणीभूत ठरणे, हे लाईफ सर्कल आहे. लाईफ सायकल ज्याला म्हणतो ना, जन्माला येणे, जीवन जगणे, मृत्यूला कारणीभूत ठरणे, जन्माला येणे, जीवन जगणे, मृत्यूला कारणीभूत ठरणे. भवचक्र हा शब्द तुम्ही ऐकला असेल. या भवचक्रात आपण पुन्हा 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 येतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, मुक्त होण्यासाठी, बुद्ध होण्यासाठी, अरहंत होण्यासाठी तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त करून घ्यावा लागतो. कारण मनुष्य जन्म प्राप्त केल्यानंतरच दान पुण्य करू शकतो, सील पालन करू शकतो आणि ध्यान करू शकतो. आणि जे दान पुण्य करू शकतात, जे सील पालन करू शकतात, जे ध्यान करू शकतात, तेच मुक्त होऊ शकतात, तेच अर्हत होऊ शकतात, तेच दुःखमुक्त होऊ शकतात. म्हणून भगवंताने किच्चो मनुष्यपटी लाभो, मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे मोठं कठीण आहे असं भगवान म्हणाले. त्यानंतर भगवान म्हणतात किच्चो मच्चान जीवितम, मरणाराचे जिवंत राहणे मोठं कठीण आहे. तुम्ही कधी पाहिलं असेल हॉस्पिटलमध्ये पैसे लावणारे भरपूर लोक आहेत. कधी आपण आजारी पडलो तर पैसे लावणारे भरपूर लोक असतात, परंतु कर्मविपाकानुसार आपला मृत्यू जर ठरला असेल तर ना पैसा आपल्याला वाचवू शकतो, ना आई वडील आपल्याला वाचवू शकतात, ना मुलं बाळ आपल्याला वाचवू शकतात, ना आपलं पद आपल्याला वाचवू शकते. जर कर्मविपाकानुसार आपण मरणार असेल तर एखादा सायंटिस्ट जरी आला, वैज्ञानिक जरी आला, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर जरी आले तरी ते आपल्याला वाचवू शकत नाहीत. तुम्ही पाहत असाल खूप महागडी इंजेक्शन देणारी लोक आज आहेत. कधी कुणाला कॅन्सर झाला असेल, कधी कुणाला कोरोना झाला असेल, कधी कुणाला एखादा दुसरा दुर्धर आजार झाला असेल तर पैसे लावणारे लोक आहेत. परंतु भगवान म्हणतात की कर्मविपाकानुसार जर मृत्यू असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. कधी कधी बघा ऍक्सिडेंट होतात आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये लोक सहज मरतात. कधी कधी काही लोक खाटेला खंगून मरतात बघा, 6-6 महिने, वर्षभर. काल आम्ही तिकडे एका गावाला गेलो होतो विदर्भामध्ये. एक भगिनी अशीच आली बघा आमच्याकडे आणि रडत होती. आम्ही म्हणालो, तिला विचारलं काय झालं ताई, तर तिने सांगितलं, भंतेजी माझ्या मुलीचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. एका मुलाला दिलं, नातेवाईकामधल्या एका मुलाला माझी मुलगी दिली. 2 मुली आहेत आम्हाला, एक मुलगा आहे. आणि ती मुलगी नांदायला गेली. 6 महिने, वर्षभर कशी तरी तिथे राहिली. काहीतरी नवरा बायकोचं भांडण होत होतं, सासू सासऱ्यांबरोबर भांडण होत होतं, मारझोड होत होती, वगैरे वगैरे काहीतरी कारण झालं आणि तिने विष प्राशन केलं. आणि विष प्राशन केल्यानंतर तिला मग तिकडे कुठल्याही दवाखान्यात घेतलं नाही. मग औरंगाबादला आणलं तिला. औरंगाबादला मोठे हॉस्पिटल आहेत. मग औरंगाबादला ऍडमिट केलं. औरंगाबादला 15 दिवस तिला ट्रीटमेंट दिली. तिने जास्त आणि कोणतं तरी डेंजर विष प्राशन केलं असावं. नाका तोंडामध्ये सगळीकडे नळ्या टाकतात विष प्राशन केल्यानंतर ते बाहेर काढण्यासाठी, तुम्ही कधी पाहिलं असेल तर. आणि ते सर्व ट्रीटमेंट तिला दिल्या गेली, परंतु ती कोमामध्ये गेली. आणि जवान मुलगी, तिचं 20-22 वर्ष वय असेल बघा साधारणतः अंदाजे, सुंदर मुलगी. तिला फक्त डोळे ती उघडते आणि फक्त असे डोळे फिरवते बस.
ना स्वतःचा हात उचलू शकते, ना स्वतःचा पाय उचलू शकते, ना चालू शकते, ना बोलू शकते. ओठ असे तिचे थरथर थरथर फक्त हलतात बोलण्यासाठी आणि डोळ्यातून तिच्या अश्रू टपकतात. 1 वर्ष झालं म्हणे भंतेजी खाटेवर पडून आहे. आता हातपाय बारीक होण्यास सुरुवात झाली. 1 वर्षभर बोलत नाही, कोमात गेलेली आहे. फक्त डोळ्याची बंद आणि उघड होते आणि डोळे फक्त एवढे फिरवते. काय झालं असेल भंतेजी? आणि ती रडत होती. माऊली विचारत होती. काही लोक अशा प्रकारे मरत असतात. तुम्हाला सांग, कोणी हातपाय खोरून मरते, तुम्ही पाहिला असेल मृत्यूचा. गावाकडे कधी कधी खाटेवर मरत नाही म्हणून खाली घ्या म्हणतात, खाली जीव जात नाही म्हणून पुन्हा खाटेवर घ्या म्हणतात. कधी कधी चाब्या हातात द्या म्हणतात, कधी लेकाच्या हाताने दूध पाजवा म्हणतात घोडभर, कधी लेकीच्या हाताने दूध पाजवा म्हणतात थोडं, कधी नातीला दाखवा म्हणतात, कधी नातूला दाखवा म्हणतात. जीव जात नाही. घरातल्या लोकांना वाटते जीव गेला पाहिजे, ते पाहवत नाही ना आपल्याला. म्हणजे घरातल्या लोकांना असं वाटते आणि त्या स्वतः व्यक्तीला पण असं वाटते की जीव गेला पाहिजे. पण भगवान म्हणाले कर्म असे असतात की कर्माचे भोग तो मी असेल, तुम्ही असाल, भोगल्याशिवाय आपली सुटका नाही. म्हणून जोपर्यंत हे जे दिसतंय सुदृढ, तोपर्यंतच सुदृढ दिसते. मरणाची अवस्था जेव्हा येते ना, तेव्हा ना आपण बोलू शकतो, ना आपण काही म्हणू शकतो. फक्त पश्चाताप आणि पश्चाताप आणि पश्चाताप उरतो. मग लोक मरताना रडतात, डोळ्यातून अश्रू गळत राहतात, बोलू शकत नाहीत, कुणाला माफी मागू शकत नाहीत, कुणाशी प्रेमाने बोलू शकत नाहीत. म्हणून भगवान म्हणाले जेवढं आयुष्य आपल्याला मिळालंय, जोपर्यंत हे तोंड चालते, जोपर्यंत हे कान व्यवस्थित आहेत, जोपर्यंत हे हात व्यवस्थित आहेत, जोपर्यंत हे पाय व्यवस्थित आहेत, तोपर्यंत आपल्या आणि परक्या माणसांबरोबर माणुसकीनं वागा, प्रेमाने बोला, जिवंत असताना बोला. जसं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर सफरचंद घेऊन जाता का नाही ना, ते नारळाचं पाणी तेव्हा पिऊ शकते ना सफरचंद खाऊ शकते. पण रिकाम्या हाताने जावं तर लोक काय म्हणतील, म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून काहीतरी करायचंय आपल्याला. तर लोक काय म्हणतील ते शेवटचा विषय झाला. तर तो व्यक्तीला काय वाटेल हे जिवंतपणे आपल्याला समजलं पाहिजे आणि जिवंतपणे आपण माणसाचे झालो पाहिजे. मेल्यावर पश्चाताप करून काय उपयोग आहे? म्हणून जिवंतपणे चहा देत राहा, भोजन देत राहा, पाणी देत राहा, प्रेमाने बोलत राहा, कारण आपली अनेकांना गरज आहे. जसं आपल्यावर प्रसंग आल्यावर आपल्याला कुणाची तरी गरज भासते, तशी कुणावर गरज आली तर त्यांना आपली गरज भासते. म्हणून जिवंतपणे माणसांची सेवा करा, मायबापाची सेवा करा. तुम्ही जर मायबापाची सेवा केली तर तुमची अवलाद तुमची सेवा करू शकते. पण तुम्ही जर पैशाच्या जोरावर आशे राहू लागले आणि पोरांना कोणत्याही शाळेत जरी टाकलं तर मी नेहमी सांगतो, पोरं भलेही शिकतील, पोरं भलेही चांगल्या चांगल्या पैशाचा पगार घेतील, पण मायबापाला जगवतीलच याची बिलकुल गॅरंटी नाही. भलेही लग्नाच्या अगोदर मम्मी मम्मी मम्मी, पप्पा 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 म्हणतील, दीदी दीदी म्हणतील, भाऊ भाऊ म्हणतील, दादा दादा म्हणतील, पण एकदा का लग्न झालं, 6 महिने ओलांडले, 1 वर्ष ओलांडलं की तुमच्या बरोबर काय घडते हे मी तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे. जीवन हे परिवर्तनशील आहे. घमेंडीमध्ये जगू नये, त्यामुळे अहंकारामध्ये जगू नये, प्रेमाने जगावं. भगवान बुद्ध म्हणाले प्रेमाने माणसांना जिंकता येते, प्रेमाने जगाला जिंकता येते, पण द्वेषाने, रागाने, भांडणाने आपण घरातल्या माणसांनाही जिंकू शकत नाही. म्हणून जेवढं आयुष्य आपल्याला मिळालंय त्याचा सदुपयोग घ्या, कारण किच्चो मच्चान जीवितं म्हणाले भगवान बुद्ध. मरणाराचं जिवंत राहणं मोठं कठीण आहे. आपल्याला कितीही वाटो की आपले वडील जगले पाहिजे होते, आपल्या सर्वांना वाटते की बाबासाहेब जगायला पाहिजे होते अजून 100 वर्ष, नाही का? प्रत्येकाला वाटते बाबासाहेब अजून जगले असते तर किती चांगलं झालं असतं. प्रत्येकाला वाटते भगवान बुद्ध अजून जगले असते तर किती चांगलं झालं असतं. यांना वाटेल की आपले वडील जगले असते तर किती चांगलं झालं असतं. कुणाला वाटेल माझी आई जगली असती तर किती चांगलं झालं असतं. हे वाटणं वेगळं आणि कर्मविपाकानुसार मृत्यू येणं वेगळं. म्हणून भगवान म्हणतात किच्चो मच्चान जीवितं, मरणाराचं जिवंत राहणं कठीण आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत या आयुष्याचा सदुपयोग घ्या. भगवंताच्या काळात पटाचारा होती,
पटाचाराचा एकाच दिवसामध्ये पती गेला तिच्या समोर सर्पदंशाने. पहिल्या वेळेस बाळंतपणाला चालली होती, पण नवरा म्हणाला की नको जाऊ. त्यांचं लव्ह मॅरेज होतं भगवंताच्या काळामध्ये पटाचारेचं. पहिल्या बाळंतपणाला ती जाऊ शकली नाही माहेरी, जाऊ दिलं नाही नवऱ्याने. दुसऱ्या वेळेस जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा सुद्धा तिला तीव्र इच्छा निर्माण झाली की मी माहेरी गेली पाहिजे या तरी बाळंतपणाला. परंतु नवऱ्याने तेव्हाही विरोध केला तिला. परंतु नवरा जेव्हा बाहेर गेला तेव्हा तिने त्या लेकराला घेतलं अगोदरच्या 1 वर्षाच्या आणि निघाली माहेराला जायला. पावसाळ्याचे दिवस होते, गावाच्या बाहेर गेली, माहेराच्या जवळपास गेली, एक नदी आली आडवी आणि त्या नदीच्या अलीकडेच असताना रिमझिम पाऊस सुरू झाला आणि नदीला पूर आलेला होता आणि तिला तेवढ्यात बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. तेव्हा ती क्रंदन करत होती, ओरडत होती, रडत होती आणि तिला शोधत शोधत तेवढ्यात तिचा पती तिच्यापर्यंत येऊन पोहोचला. पाहतो तर काय, आताच त्याची पत्नी बाळंतीण झालेली आहे, ओली बाळंतीण आहे, रिमझिम पाऊस पडत आहे आणि आता इथे ना कपडे आहेत ना झाकण्यासाठी काही आहे. मग तो बाजूला जातो गवत घेण्यासाठी, त्या बाळाला गवतावर टाकण्यासाठी म्हणून. एवढ्या अंतरावर तो जातो, गवत काढत असतो. ते गवत काढत असताना सर्प त्याला चावतो आणि सर्पदंशाने तो जागेवरती गतप्राण होतो, तोंडातून फेस येतो त्याच्या. पटाचारा पाहते आपल्या पतीकडे मरताना, तडपताना त्याला, पण ती काहीच करू शकत नाही कारण ती ओली बाळंतीण असते. विचार करते आता सासरी आपलं कोणी उरलेलं नाही आहे, आता या दोन्ही बाळासह आपण माहेरी गेली पाहिजे. म्हणून आता नदीला जो कमरेपर्यंत छातीपर्यंत पूर आला होता तो दोन्ही लेकरं घेऊन तर ओलांडू शकत नव्हती. मग तिच्या मनात विचार आला की एका लेकराला पलीकडे नेऊन ठेवते आणि आता जन्मलेल्या लेकराला नंतर घेऊन जाते. मग त्या अगोदरच्या लेकराला ती पैलतिरी नेऊन ठेवते आणि त्याला ठेवल्यानंतर नदीत उतरत असताना या आता जन्मलेल्या पोराला घेण्यासाठी जेव्हा नदीत उतरते तेव्हा एक पक्षी आता जन्मलेल्या बाळावरती घिरट्या मारतो. नदीला छाती एवढं पाणी असेल आणि ते प्रवाह जो असतो तो जोरात असतो. नदीचा प्रवाह पूर आल्यानंतर अर्ध्या नदीत येते आणि त्या पक्षाला हुसकावून लावण्यासाठी असे हातवारे करत असते. हातवारे करताना ते नेऊन ठेवलेलं जे मुलगा असते 1 वर्षाचा त्याला वाटते आई आपल्याला बोलवत आहे. हिचं लक्ष आता जन्मलेल्या पोराकडे असते, त्या पक्षाला हाकारण्यासाठी तिचं लक्ष असते आणि तेवढ्यात ते बाळ ज्याला नेऊन ठेवलंय ते नदीमध्ये उतरते. ही नदीतून बाहेर पडेपर्यंत, त्या बाळाजवळ पोहोचेपर्यंत पक्षी येतो आणि आपल्या पायांमध्ये, चोचीमध्ये त्या बाळाला उचलतो आणि घेऊन जातो आणि त्याच क्षणी हे अगोदरचं बाळ सुद्धा पाण्यात येते आणि नदीच्या प्रवाहामध्ये वाहून जाते. ती पटाचारा धाय मोकलून रडते, क्रंदन करते, ओरडते, परेशान होते, तिच्या डोक्यावर परिणाम होतो. कशी तरी नदीतून बाहेर पडते. सासरी आपलं कोणी उरलं नाही, आता आपण माहेरी गेलं पाहिजे म्हणून ती त्या दुःखी अंतकरणाने माहेराच्या रस्त्यानं निघते. गावाच्या जवळपास जाते तेव्हा स्मशानामध्ये 2 सरणं जळत असतात. गावातले लोक ओळखीचे दिसतात. तेव्हा हिच्याकडे पाहून लोक हिला म्हणतात, पटाचारा आम्हाला वाटलं तू येणार नाहीस म्हणून आत्ताच तुझ्या आई वडिलांना आम्ही अग्निडाग दिला. हिला पुन्हा शॉक बसतो. हिला लोक सांगतात माहेरातले रात्री पावसामुळे घर अंगावर पडून आई आणि वडील तुझे गतप्राण झाले, आता त्यांना अग्निडाग दिला. तिच्या दुःखाला पारावार उरत नाही. जसा आनंदाला पारावार उरत नसतो तसा तिच्या दुःखाला पारावार उरत नाही. विवस्त्र होते, पागल होते, डोक्यावर परिणाम होतो. तुम्ही विचार करा, जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती कधी मृत्युमुखी पडते तेव्हा आपली काय हालत होते. ती व्यक्ती खूप प्रिय असेल, कमी वयाची असेल तर आपली हालत किती बेकार होते. पटाचारेच्या जीवनामध्ये एकाच दिवशी 2 मुलं जातात. तरुण पती जातो, आई जाते, वडील जाते आणि ती वेडी झालेली पटाचारा, विवस्त्र झालेली पटाचारा अशीच भरकटत असते, पागल म्हणून इकडे तिकडे फिरत असते. एक दिवस भगवंताच्या संपर्कात येते, विहाराच्या जवळ येते. भगवान बुद्ध भिक्षू संघाला, उपासकांना प्रवचन देत असतात आणि पटाचारा तिथे विवस्त्र झालेली
येते आणि अशी बसते. भगवंताचं लक्ष जाते तिच्याकडे. भगवान भिक्षूंना सांगतात, भिक्षूंनो, पटाचार्याच्या अंगावरती चिवर टाका आणि तिला इकडे घेऊन या. भिक्षू तिच्या अंगावरती चिवर टाकतात. भगवंताच्या समोर तिला आणून बसवतात. तिच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो. रडू रडू क्रंदन करू करू तिला भगवान शांत करतात. आपल्यात असलेल्या दिव्य बलाने, आपल्यात असलेल्या मैत्रीच्या बलाने, आपल्यात असलेल्या शांतीच्या बलाने भगवान तिला अगोदर शांत करतात. तिला मैत्री देतात, ऊब देतात मायेची. ती शांत होते पटाचारा. आणि तिला नंतर समजून सांगतात, पटाचारा, हे जीवन असंच आहे. तुझेच पती गेले असं नको समजू, तुझेच मुलं वारले असं नको समजू, तुझेच आई वडील वारले असं नको समजू. या जगात असे असंख्य लोक आहेत की ज्यांचे कधी आई गेली, कधी वडील गेले, कधी भाऊ गेले, कधी बहीण गेली, कधी मुलगा गेला, कधी मुलगी गेली. तुम्ही पाहिलं असेल, या कोरोनाच्या दरम्यान अनेक असे लोक आहेत, कुणाचा एकुलता एक मुलगा गेला, हो, कुणाची मुलगी गेली, कुणाचे पती गेले, कुणाची पत्नी गेली. अनेक लोक मृत्युमुखी पडले. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की जीवन हे मोठं दुःखमय आहे आणि नश्वर आहे, क्षणभंगूर होणार आहे, शरीर मर्त्य आहे. त्यामुळे जेवढं आयुष्य आपल्याला मिळालं आहे त्याचा सदुपयोग करत राहा, दान पुण्य करत राहा, सील पालन करत राहा आणि मनाला एकाग्र आणि शांत करण्यासाठी ध्यान करत राहा. समाजाचे बनत राहा, लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसत राहा, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत राहा, लोकांच्या सुखदुःखामध्ये स्वतःहून सहभागी होत राहा. मला बोलवतच नाहीत, मला म्हणतच नाहीत आणि मला स्वतःहून जय भीमच म्हणत नाहीत, मला स्वतःहून नमस्कारच म्हणत नाहीत आणि मी कसा काय जाऊ आणि मी कशी काय जाऊ आणि मला काय देणं घेणं, या भ्रमात नका राहू. जीवन क्षणभंगूर आहे. लाईफ इज व्हेरी शॉर्ट. आपणही जरी असे दिसत असलो, अहो ठेच लागून माणसं मरतात. पहिल्या अटॅक मध्ये माणसं मरतात, दुसऱ्या अटॅक मध्ये माणसं मरतात, तिसऱ्या अटॅक मध्ये माणसं मरतात. आपणही मरू शकतो. तुम्ही, मी, कोणीही जाऊ शकते, कुणाचाही नंबर लागू शकते. म्हणून जीवन हे अनमोल आहे. आवटे साहेबांनी आपलं जीवन जगले, कर्मविपाकानुसार त्यांना जे आयुष्य प्राप्त झाला त्या आयुष्याचा मला वाटतं त्यांनी सदुपयोग घेतलेला आहे. कारण त्यांचे सुपुत्र आज चांगले वेल सेटल आहेत, त्यांचं घर चांगलं तयार झालेलं आहे, सामाजिक कार्यामध्ये त्यांनी त्यांची बांधिलकी जपलेली आहे, मुलांना त्यांनी संस्कार दिलेले आहेत आणि समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी सुद्धा त्यांनी जपली आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला एक उपासक म्हणून त्यांनी त्यांचं जीवन जगलेले आहे. आणि म्हणून भिक्खू संघाला इथे पाचारण केलं. खरं तर आमचे पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांना इथे निमंत्रित केलं होतं, परंतु आम्ही तिघे सोबत सर्वत्र फिरतो. धम्म प्रचारार्थ रोज दौरे असतात सगळीकडे आमचे. आणि त्यामुळे भंतेजींनी सांगितलं असा असा कार्यक्रम आहे, तेव्हा आम्ही म्हणालो की आपण जाऊया, तिथपर्यंत पोहोचूया. आणि म्हणून स्वतः प्रवास करून आम्ही औरंगाबादवरून इथे आलो. निश्चितपणे या धम्मदेसनेच्या माध्यमातून तुम्हाला बुद्धाची वाणी समजली असेल, तेव्हा त्या बुद्धवाणीला आत्मसात करावे आणि त्या माध्यमातून या जीवनाला यथार्थतः यशस्वी बनवाल अशी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.